नमस्कार मंडळी. इथं ना सकाळ सकाळी आमची मस्त भाजी नीट करणं चालू होती आणि मेथी आणि भेंडीची भाजी होती. त्यांना भेंडी करायची होती ना आम्हाला मेथी. आणि काम वगैरे आवरून शेतामध्ये गेले ते जरा आणि असं मस्त पाणी देणं चालू होतं शेतामध्ये. आणि इतकं छान वातावरण झालं होतं ना. आणि ही मक्का ना इतकी चांगली आली, आता हिला कणसं पण येतील काही दिवसांनी. आणि मी मोबाईलवर करून तुम्हाला ना आपलं मंदिर दाखवते आणि ते दिसलं पण असेल. आणि मी कुठं गेले तर बघा हे असे कारनामा करून ठेवतात पोरी. मग त्याच्यानंतर बाकीचं आवरलं आणि लगेच दळण करायला लागले, कारण की आता आली चंपाषष्ठी आणि पाहुणे वगैरे येतात. त्याच्यामुळे मला आपली अगोदरच सोय करून ठेवायची सगळी. आणि मी दळण करत होते, मग हे आले ते गाडी भरायला. पण पोरी गाडीत बसल्या म्हणून किती खुश झाल्या. आणि संध्याकाळची वेळ झाली होती, मग लगेच लागले स्वयंपाकाला. आता 2-2 म्हणजे पदार्थ करायचे म्हणल्यावर ना जरा उशीरच होतो, म्हणून लवकरच लागावं लागते. तरी पण ना 6:30ला दिवस मावळतो. आणि मग ह्यांना ना बिगर लसूण टाकतं मस्त असा ठेसा पण वाटवला. आणि शेंगदाण्याची आणि खोबऱ्याची चटणी केली अशी मस्त एकदम. चटणी इतकी छान झाली होती ना, एकच नंबर. मग बाकीच्या ना भाकरी केल्या आणि उपासाचे डोसेही केले होते थोडेफार. आणि दही वगैरे एक नंबर जेवण झालं, तर आम्ही पण तेच खाल्लं. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.